नमस्कार. मी जस्ट आता सरांकडे आलो होतो. सरांचं नाव श्री सुशांत जगताप सर आहे. ते चाळीसगावचे निवासी आहेत. ते गणित आणि विज्ञानाचे शिक्षक आहेत. सध्या ते सर्वोदय माध्यमिक विद्यालय गुढे येथे शिक्षक आहेत. असं सरांकडे आलो असताना सरांनी त्यांचा नाणे संग्रह आणि नोटांचा संग्रह दाखवला. इयत्ता 7वीचा पहिला पाठ इतिहासाची साधने हा आहे आणि विद्यार्थ्यांना सरही सांगत असतात, मीही सांगत असतो, की इतिहासाची जी साधने आहेत, यात भौतिक साधनांचा जर आपण विचार केला, तर नाणी आणि नोटा यांच्यावरून आपण कालखंड गणना किंवा त्या कालखंडात काय प्रचलित पद्धती होती याचा आपण अनुभव घेऊ शकतो किंवा समजू शकतो. तर आता सर आपल्याला त्या नाण्यांबद्दल सांगतील. नमस्कार. या ठिकाणी आपण जी नाणी बघता तर इतिहासात आपण शिकतो तर त्या काळात परिस्थिती कशी होती ते आपल्याला या ठिकाणी कळतं. ही जी नाणी तुम्ही बघताय ही अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातली नाणी आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो 1 पैसा 2 पैसा वगैरे ही आताच्या पिढीने बघितली नाहीये. हे जे नाणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले. ही काही बाकीची नाणी आहे ती इंग्रजांच्या काळातली नाणी आहे. त्यानंतर 5 पैसे 10 पैसे हे कशा प्रकारचे होते आपल्या देशात, तर या ठिकाणी तुम्हाला ते सगळं बघायला मिळतं. आपल्या भारतातले बरेचसे समाजसुधारक नेते यांचं चित्र बऱ्याच ठिकाणी नाण्यांवरती असतं. ते सगळे चित्रांचे नाणी या ठिकाणी आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी विदेशातली नाणी सुद्धा या ठिकाणी आमचे काही मित्र वगैरे जे विदेशात जॉब करतात तर त्यांच्याकडून आम्हाला ही काही नाणी प्राप्त झालेली आहे. ही जी 3 नाणी बघताय तुम्ही ही जपानची नाणी आहे. आमच्या शाळेचे सुपरवायझर NF मोरे सर यांचा भाचा या ठिकाणी जपानला काही महिने ट्रेनिंगसाठी गेले असताना त्यांच्याकडून ही 3 नाणी या ठिकाणी प्राप्त झाली. ही विदेशी नाणी आहे. त्यानंतर ही जी काही नाणी आहे तर ही जी नाणी आपण बघता तर ही बडोद्याचं सयाजीराव गायकवाडच्या घराण्यातली नाणी आहे आणि काही नाणी ही या ठिकाणी ग्वालियरच्या शिंदे घराण्यातली नाणी आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की त्या काळात म्हणजे परिस्थिती कशी वगैरे होती. तसेच नोटांचा पण संग्रह आहे. 1 रुपयाची नोट या ठिकाणी हिच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही नसते, फायनान्स कमिशनरच्या सेक्रेटरीची सही असते. त्यानंतर ह्या 2 रुपयाच्या नोटा आहेत आणि यात ही 2 रुपयाची जी नोट आहे हिच्यावर आपलं भारताचं पहिलं सॅटेलाइट आर्यभट्टचा या ठिकाणी फोटो आहे. तर आपल्याला अभिमान पाहिजे की कसं या ठिकाणी ती नोटा आहे. आता 500 1000च्या नोटा आपल्या देशात या ठिकाणी बॅन झालेल्या आहेत. या बंद झालेल्या नोटा सुद्धा या ठिकाणी आहेत. तसेच आपल्या देशाच्या जवळचा देश नेपाळ, नेपाळच्या पण काही नोटा आहेत. आमच्या काही विद्यार्थी आहे त्यांना 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना या नोटा प्राप्त झाल्या, त्यांच्याकडून ह्या मला मिळालेल्या आहे काही नोटा. वेगवेगळ्या देशांची चलनी नोटा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी सगळ्या देशांच्या या ठिकाणी या नोटा आहेत. सर, या नोटा मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला असेल हो तुम्हाला. हो हो. त्याबद्दल काही सांगाल का? काही नोटा आम्ही विकत घेतल्या आहे आणि बराच खर्च यासाठी केलेला आहे. म्हणजे या नोटांच्या किमतीपेक्षा जास्त खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि कुठून कुठून कुठल्या कुठल्या स्थळाला जाऊन तुम्ही ह्या नोटा प्राप्त केल्या? काही नाणी काही नोटा ह्या पुण्यातून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काही छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर काही कलकत्त्याला नॅशनल म्युझियमच्या आजूबाजूला काही दुकानदार या ठिकाणी जुन्या प्रकारची नाणी वगैरे या गोष्टी या ठिकाणी विकतात. छत्रपती संभाजीनगरला जे गाईड लोक आहे त्यांना विदेशी पर्यटक या अशा नोटा देऊन जातात. तर त्यांच्याकडून काही नोटांचं आम्ही मागणी केली होती. त्यांच्याकडून काही नोटा आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. आणि तरी किती वर्षाच्या कालखंडापासून सर आपण या नोटा जपासत आहात? त्याला बरेच वर्ष झाली. तरी अंदाजे सर? ही जी नाणी ही तर 12व्या-13व्या शतकातली. ओके. हो. आणि बरीच जुनी या ठिकाणी जमा केलेली. आता 1 रुपयाची नोट नाहीच आहे. हो. 2 रुपयाची ही जी नोट आहे तर या नोटेचा आम्हाला अभिमान आहे की यावर भारताचं पहिलं सॅटेलाइट आर्यभट्ट. हो, बरोबर. आता माझ्यामध्ये 5 रुपयाची नोटही कालवश झालेली आहे. हो हो.
500-1000च्या पण बंद झाल्या. ही 100ची जुनी नोट. हो हो बरोबर. ब्रह्मदेशाच्या नोटा. हो. विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता का सर? विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की संग्रह आपण फक्त पुस्तकात इतिहास शिकतो, तर भौतिक साधनेमध्ये आपण नाणींचा वगैरे इतिहास शिकतो, तर आपण फक्त ते पुस्तकात शिकतो. तो पुस्तकात न शिकता आपण अशा प्रकारे तो शिकला गेला पाहिजे आणि प्रत्येकाला हे नाणी मिळवणं शक्य नाही होत. तर मग त्या विद्यार्थ्यांनी जे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात जे संग्रहालय आहे, त्या संग्रहालयांना भेटी दिल्या गेल्या पाहिजे. बहुतेक संग्रहालयामध्ये तुम्हाला जुन्या काळातल्या वस्तू बघायला मिळतात, नाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तर हा छंद कलकत्त्याचं नॅशनल म्युझियम ज्यावेळेस बघितलं, जे कलकत्त्याचं नॅशनल म्युझियम आहे ते आपल्या देशाचं पहिलं भारतातलं नॅशनल म्युझियम आहे. इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात पण येते महाराष्ट्रातल्या, आणि तिथून हा छंद या ठिकाणी जोपासला आहे. त्यावेळेस ते बघितलं तेव्हापासून. धन्यवाद.